पुढची बातमी. पावसानं मुंबईमध्ये विश्रांती घेतली असली तरी राज्यभरात पावसाचा जोर कायम होता. जोरदार पावसानंतर ठिकठिकाणी धरणं भरली, नदीपात्रातील पाणी पातळी वाढली. अनेक भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्याचीच दृश्य आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. खेडमधील ब्रिटिशकालीन दगडी बांधकाम असलेलं बोरज धरण ओव्हरफ्लो झालं. त्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. या धरणातून संपूर्ण खेड शहराला पाणी पुरवठा केला जातो. तर दुसरीकडे उजनी धरणातून 91,600 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातोय. त्यामुळे ठिकठिकाणचे बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले. इंदापूर तालुक्यातील भावड्यामधून कोलेकडे जाणारा पूल हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पावसाचा जोर वाढला. त्यामुळे डिंभे धरण पूर्ण भरलं. खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली. 21,000 क्युसेक वेगानं घोड नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातोय. तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. पावसाचा जोर आणखी वाढला तर तलावाची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान असलेलं भंडारदरा धरण अखेर आज भरलेलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. धरणाचा पाणीसाठा 98% पार झाला. धरणातून 12,000 क्युसेक वेगानं प्रवरा नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे या परिसरातील रंधा धबधबा हा ओसंडून वाहतोय. मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे 6 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आलेत. या दोन्ही प्रकल्पातून जवळपास 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रामध्ये सुरू आहे. वाशिमच्या गोभणीसह परिसरामध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय. या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला फटका बसलाय. तर पुराच्या पाण्यामुळे 7 दिवसांपासून करडा गोभणी रस्ता बंद आहे. या पुराची दाहकता दाखवणारी ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य समोर आली आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाईचं महागणपती मंदिर पुराच्या पाण्यात बुडालंय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. गंभीर गुन्ह्यामध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला आपल्या पदावरून दूर केलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या संदर्भातलं लोकसभेमध्ये 130वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. दरम्यान या विधेयकाला विरोधकांनी लोकसभेत जोरदार विरोध केला. विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडून तुकडे अमित शहांकडे भिरकावले. त्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापलं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि MIMनं या विधेयकाला विरोध केलाय. This bill opens the door for political misuse by instrumentalities of the state whose arbitrary conduct has been repeatedly frowned upon by the Supreme Court. And finally, it throws all existing constitutional safeguards to the winds. Collective responsibility, judicial review, no confidence motion and disqualification and conviction. And this makes this amendment excessive, unnecessary and unconstitutional. इसलिए मैं इन तीनों विधेयकों का पुरजोर विरोध करता हूं और गृह मंत्री से मैं ये आग्रह करना चाहता हूं कि ये तीनों विधेयकों को वापस लिया जाए. कि जल्दबाजी में लाया गया, इसका सवाल इसलिए नहीं उठता कि मैं इस बिल को संयुक्त समिति को सौंपने की दरखास्त करने वाला हूं. इस पर संयुक्त समिति जो राज्यसभा और लोकसभा पक्ष और विपक्ष सभी सांसदों की बनेगी, जो इस पर विचार करेगी और आपके सामने लेकर आएगी. दरम्यान यावेळी बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी अजित पवारांचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला.
विरोध इसलिए करता हूं, माननीय गृह मंत्री जी बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आपने भाषण दिए थे चक्की पी सिंह महाराष्ट्र में, जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी मैं इस मौके पर कहता हूं ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी। पाहुयात पुढची बातमी। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे। या बैठकीनंतर घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। सरकारकडून तातडीने निर्णय झाल्यास सिडकोची लॉटरी जाहीर होऊ शकते, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली। मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याच्या नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत। लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे, लॉटरी आपला लवकर निघाल। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।